मित्रांनो, आजपासून आपण 7वी स्कॉलरशिप शिकवायला सुरुवात करणार आहोत. यामधील पहिला घटक म्हणजे उतारा आणि त्यावरील प्रश्न. मुलांनो, उतारा यावरील प्रश्न सोडवताना सुरुवातीला उतारा नीट, व्यवस्थित, काळजीपूर्वक आणि त्यातील आशय समजून व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्यानंतर त्याच्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला द्यायची आहेत. सुरुवातीला उतारा वाचण्याआधी प्रश्न वाचून घ्यायचा, म्हणजे त्यातील उत्तरं शोधण्याला आपल्याला सोपे जाईल. तर मी प्रश्न आधी वाचून घेते. निसर्ग सुंदरीच्या कपाळावरील टिकली कोणाला म्हटले आहे? काय शोधायची आपल्याला? निसर्ग सौंदर्याच्या कपाळावरील टिकली कोणाला म्हटले? दुसरा प्रश्न आहे, हिरव्या रंगाची विशाल वस्त्रे नेसून कोण उभा आहे? हिरव्या रंगाचं वस्त्र कोणी नेसलेलं आहे हे एक आपल्याला शोधायचं आहे. आणि हिरव्या रंगाचे मुक्त प्रदर्शन केव्हा भरते? मुक्त प्रदर्शन हिरव्या रंगाचे केव्हा भरते? असे 3 प्रश्न आहेत. तर चला आपण याची उत्तर शोधण्यासाठी आधी पॅसेज वाचूयात. उतारा वाचायला सुरुवात करते. पावसाळा संपतो आणि निसर्ग हिरव्या रंगाची मुक्त उधळण करीत असतो. आता मुक्त उधळण हा शब्द आपण पाहिलेला आहे की हिरव्या रंगाची मुक्त प्रदर्शन म्हणजे मुक्त उधळण कधी होते? तर पावसाळा संपतो आणि पावसाळा संपतो. आता याच्यामध्ये पावसाळा संपल्यानंतर असं आहे का? तर इथं पावसाळ्याच्या सुरुवातीला म्हणजे हा पर्याय कट होतो. आपल्याला आता पावसाळ्या नंतर कोणता ऋतू सुरू होतो? तर पावसाळ्यानंतर ऋतू सुरू होतो हिवाळा. म्हणजे आपलं उत्तर इथे आपल्याला पहिल्याच ओळीमध्ये आपल्याला तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. ठीक आहे, याचं उत्तर मिळालं 1, म्हणजे मी 1ला इथे गोल करणार. त्यानंतरचं पुढचे 2 प्रश्न राहिलेले आहेत की निसर्ग सुंदरीच्या कपाळावरील टिकली आपल्याला शोधायची आणि हिरव्या रंगाची विशाल वस्त्रे कोण नेसून उभा आहे? तर पुढचा प्रश्न आपण पावसाळा संपतो आणि निसर्ग हिरव्या रंगाची मुक्त उधळण करीत येतो. सरोवरे, शेते, नद्या, नाले या ठिकाणी त्यांचे हिरव्या रंगाचे जणू मुक्त प्रदर्शन भरते. बघा, आता आपल्याला दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पण मिळालेलं आहे. मुक्त प्रदर्शन भरते. हिरव्या रंगाची विशाल वस्त्रे परिधान करून उभे असलेले गिरिराज. हिरव्या रंगाचं वस्त्र नेसून कोण उभे आहे? गिरिराज. गिरी म्हणजे काय? पर्वत. गिरिराज पर्वत. शेत होईल का? स्त्रिया. सरोवर नाही. तर याचा पर्याय क्रमांक 4. बघा, पहिल्या 2 ओळीमध्येच आपल्याला 3 आणि 2चं उत्तर मिळालेलं आहे. आता पुढे वाचूयात. त्याचप्रमाणे हिरवा शालू नेसलेली शेते आणि त्याच्या कडेला फुललेली तरड, तेरडा, तीळ, झेंडू यांची पिवळी फुले म्हणजे हिरव्या साडीची पिवळी किनारच जणू. विविध रंगी कमळाच्या वर्तुळाकार पानांनी भरलेली सरोवरे पाहिली की असं वाटतं या निसर्ग सुंदरीच्या कपाळावर कोणीतरी हिरवी टिकली गोंदली आहे. हिरवी टिकली कोणाला म्हटले? तर इथं कमळाच्या फुलांना, कमळाच्या सरोवराला, कोंबड्याच्या लाल तुऱ्याला की जास्वंदीच्या लाल फुलांना. आता इथं बघा, विविध रंगी कमळाच्या वर्तुळाकार पानांनी भरलेली सरोवरे यांना काय म्हटले? टिकली म्हटलेलं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2. आता इथं बघा, आपल्याला कन्फ्युजन करायला कमळाची फुले म्हटले तर आपल्याला कोंबड्याचं हे तर होतच नाही. तर या दोघांमध्ये आपल्याला इथेच पर्यायामध्ये दिलेलं आहे की कमळाच्या वर्तुळाकार पानांनी भरलेली सरोवरे पाहिली की असं वाटतं. ती सरोवरे कशासारखी दिसतात? तर निसर्ग सुंदरीच्या कपाळावर कुणीतरी हिरवी टिकली लावलेली आहे असे दिसते. तर या ठिकाणी मुलांना आपल्याला 3ही प्रश्नाची उत्तरे पहिल्याच 5 ते 6 ओळीमध्ये भेटलेली आहेत. तरी मी पुढचा एक पॅसेज वाचते. जास्वंदीच्या झाडातून डोकावून पाहणारी तिची लाल फुले पाहून वाटते लाल तुऱ्याचा हा कोंबडा जणू पहाटेची बाग देत आहे. झऱ्याच्या झुळूझुळू वाहणाऱ्या पाण्याचा आवाज ऐकून वाटतं वनराणी जणू पायात चाळ घालून नृत्य करीत आहे. तुरे नाचवणारी लिलीची पांढरीशुभ्र फुले पाण्याच्या कारंज्याची आठवण करून देतात. उद्यानातील मोगरा, जाई, जुई इत्यादींच्या फुलवेलीवरील फुले पाहून सुंदर ललना टपोरी फुले केसात माळून नटल्या आहेत असे वाटते. असा हा निसर्ग सौंदर्याचा उत्तम आविष्कार पाहून डोळ्याची पारणे फिटते. तर मुलांना बघा, तुम्हाला ही प्रश्नाची उत्तरे मिळाली पहिल्या 5 ओळीमध्येच. तर आधी प्रश्न वाचल्यामुळे आपल्याला पॅसेजमध्ये उत्तर शोधायला सोपे झाले. अशा प्रकारे मुलांना आपल्याला पॅसेज सोडवायचा आहे. पॅसेज सोडवताना आधी त्याचा आशयही समजला पाहिजे, कशा संबंधात हा पॅसेज आहे. त्यानंतर त्यातल्या महत्त्वाच्या गोष्टींना अंडरलाईन करणं आणि पर्याय कट मेथड हा एक महत्त्वाचा पर्याय आहे की जे पर्याय तुम्हाला लगेच वाटते की हे होऊ शकत नाही ते आधी कट करायचे. आणि दोघांमध्ये कन्फ्युजन असेल तर परत एकदा त्या 2 ओळी परत वाचायच्या. जसं की इथं होतं की कमळाच्या सरोवराला टिकली म्हटले की कमळाच्या फुलांना म्हटले. तर ही ओळ वाचल्यानंतर आपल्याला कळते की
फुलाच्या कमळाच्या सरोवरांना काय म्हटलेलं आहे? निसर्गसुंदरीच्या कपाळावरील टिकली म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला प्रश्नाची उत्तरे देता येतील. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा.